ही काही फक्त पावती नाही, हा एका शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा आणि व्यवस्थेच्या अन्यायाचा पुरावा आहे. मित्र हो, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे असं सारखं आपल्या कानावर पडत असतं ना. अहो, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर हे वाक्य अगदी पाठ करून ठेवलेलं दिसतंय बघा. जाईल तिथं फक्त एवढंच म्हणायचं, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. काय नाही हो, जो नेता उठतो तो शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा दाखवतो, पण या शेतकऱ्यासाठी करतो काय हो तो नेता? शेतकऱ्यांची मतं सगळ्यांना पाहिजेत, पण शेतकऱ्यांसाठी काही करायची वेळ आली की नुसत्या थापा मारतात किंवा मग तोंड लपवून फिरतात. बघा, फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि कर्जमाफी सुद्धा करून दाखवली. महायुतीच्या कर्जधारत्यांनी मात्र फक्त शेतकऱ्यांना थापा मारल्या, थापा मारत दिवस ढकलत आहेत. आणखी पुढे तेच होईल. शेतकऱ्यांचं दुःख, त्यांचे अश्रू दिसत नसतील तर राज्यकर्ते म्हणून घेण्याचा अधिकार यांना आहे का? अहो, रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकाला जेव्हा बाजार समितीत कवडी मोल भाव मिळतो, तेव्हा त्याच्या मनाची अवस्था काय होत असेल याचा कोणी विचार करणार आहे की नाही? पण खरं तर याचा विचार न केलेलाच बरा. एवढं भयानक आहे हे सगळं प्रकरण. आता बघा, करमाळा तालुक्यातल्या पांगरे गावच्या शेतकऱ्यांनी म्हणजे अंकुश अण्णा गुंजाळ यांनी 73 गोणी कांदा विकला. सगळा खर्च वजा जाता त्यांच्या हातामध्ये राहिले ते फक्त 400 रुपये. बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. तिकडं पैठणच्या बाजार समितीमध्ये तर त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक प्रकार घडला. आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी या शेतकऱ्याची कैफियत जेव्हा मांडली तेव्हा महाराष्ट्राला हे सगळं कळलं. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वरोडी इथल्या प्रकाश गलधर या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा विक्रीसाठी आणलेला होता. 25 गोणी कांदा 100 रुपये प्रति क्विंटल दरानं व्यापाऱ्याने खरेदी केला. त्याची किंमत 1262 रुपये झाली. हमाली, तोलाई, गाडीचं भाडं, गोणीचा खर्च असं सगळं वजा जाता या शेतकऱ्याच्या हातात 1 रुपया सुद्धा आला नाही. उलट त्याच्याकडेच 1 रुपया शिल्लक असल्याची पावती त्याच्या हातावर टेकवली गेली. आणि मग ही पावतीच कल्याण काळे यांनी समाज माध्यमावर व्हायरल केली. ज्या शेतकऱ्यानं महिने उन्हातानात, पावसात, थंडीत राबून कांदा पिकवला, त्या कांद्याला आज मातीमोल भाव मिळतोय. ना उत्पादन खर्च निघतो, ना वाहतूक खर्च निघतो. मग शेतकरी जगायचं कसा? फक्त घोषणा करणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी कधी दिसत नाही का? एका बाजूला महागाईनं सर्वसामान्य जनता त्रस्त आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा माल कवडी मोलानं विकला जातोय. हा कोणता विकास? असा संताप काळे यांनी व्यक्त केला. ही काही फक्त पावती नाही, हा एका शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा आणि व्यवस्थेच्या अन्यायाचा पुरावा आहे. 25 पोती कांदा, वजन 1262 किलो, त्याची किंमत 1262 रुपये. हमाली, तोलाई, भराई, वाराई, भाडे, गोणी खर्च वजा गेल्यावर शेतकऱ्याच्या हातात उरलं काय? उरल्या त्या फक्त सरकारी घोषणा. हे शेतकऱ्यांचं सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा असा सौदा होणं ही काही तशी पहिली वेळ नाही, पण अजूनही कुणालाही घाम आलेला नाही, कुणाला काही वाटलेला नाही. शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणं आणि त्यांच्या दुःखावर डागण्या देणाऱ्या या सरकारच्या प्रमुखांना याचं तरी काही वाटणार आहे की नाही? वाटेल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू. नमस्कार.